गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. इश्की सुनी हो चमन की हर एक डाल, कांटों ने मुबारक काम किया, फूलों की हिफाजत कर बैठे. असे आमचे लाडके गुलाब भाऊ. मी त्यांना भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले, मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले, मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पाचोऱ्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, त्याचप्रमाणे जळगावचे आमदार जे नवरदेवकडेही चालतात आणि नवरीकडेही चालतात, हे आदरणीय राजू मामा, व्यासपीठावर उपस्थित जे मोठ्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात ते आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे, आणि ज्या बहिणीला मी वचन दिलं होतं आणि तुम्ही वचन दिलं होतं की ताई घाबरू नकोस, जरी तुझे घरचे गेलेले असले तरी हे हजारो भाऊ तुझ्या मागे उभे राहतील आणि निवडून आणतील. त्यांच्या आमच्या भगिनी जळगाव लोकसभेच्या खासदार जे बाळासाहेबांना चिन्ह आवडतं त्या टायगर नावाच्या स्मिता वाघ यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेशजी पाटील, सुभाष अण्णा, संजू भाऊ, ज्ञानेश्वरजी महाजन, मनसेचे अध्यक्ष रोटेजी, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण पावसाचं वातावरण असल्यामुळं सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांनो, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्या मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, मेरे पास ना दादा की दौलत है ना बाप की दौलत है, मेरे पास सिर्फ तुम्हारे आशीर्वाद की दौलत है. माझ्याकडे जे आहे ते फक्त तुमच्या आशीर्वादाच्या भरोश्यावर आहे. आज देशाच्या चित्रामध्ये, देशाच्या वातावरणामधलं जे चित्र आपण पाहिलंय ते जणू काही या जळगाव जिल्ह्यामध्ये बी बदलेल का असं चित्र होत असताना मलाही विश्वास बसत नाही. एक सीट तर फक्त 48 मतांनी निवडून आली, 48 वोट. पडणारा माणूस 2 गल्ल्या झांबला तशी, कोणती गल्ली बाई मत घे, झांबला 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 झांबला. फक्त 48 मताने एक सीट पडली आणि आम्हाला विश्वास बसत नाही की 2.5 लाख मताधिक्याने आमच्या 2 सीट निवडून आल्या. ही सगळी ताकद आपल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे. तसा मी आता 58 मध्ये प्रवेश करतोय, म्हणजे सिनियर सिटीजन कडे वळतोय. आणि येणारी निवडणूक आता 4 महिने येते, पण माझा ऑक्सिजन तुम्ही आहे. मी थकत नाही. मी याच्याकरता थकत नाही की मला तुम्ही पाहिल्यानंतर, तुमच्याकडे पाहिल्यानंतर हत्तीचं बळ येतं, कारण की असे सोन्यासारखे कार्यकर्ते या गुलाब भाऊच्या मागे आहे. हीच माझी ताकद आहे. माझ्या मंत्रिपदाचे 8 वर्ष संपतायत. मला माहिती नाही मी कोणाचे कामं केले असतील, कोणाचे केलेही नसतील, पण मी बदल्याचं राजकारण या जिल्ह्यामध्ये कधीच केलं नाही. कधी कोणत्या अधिकाऱ्यावर प्रेशर करून याला दाबा, याला खोडा, याला उचला, याला टाका. माझ्या समोर माझा विरोधक जरी मला बोलत असला, काही काही तर 2 नंबरचे धंदे करतात माझे विरोधक, पण मी कधी पोलिसाला सांगितलं नाही. तर काय लागते पालकमंत्री सांगायला, उठाओ उसको, डाल दो उसको. पण मी तो धंदा केला नाही. मी काही कामं कमी केले असतील, पण या 5 वर्षाच्या पालकमंत्रीच्या काळामध्ये
कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ दे, जनता दरबारमध्ये येऊ दे, त्याचं काम करण्याचा 100% प्रयत्न केला आणि त्याचीच फलश्रुती आज ही आहे। मी आप्पांना सांगत होतो की ताई बोलत होते की तुम्ही वाढदिवस कसा साजरा करतात। आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर पहिले वाढदिवस साजरा करायचो। 20, 25, 50 लोक राहायचे। मग हळूहळू 100, 200 लोक यायला लागले। मग हळूहळू 500, 500चे 1000, 1000चे 2000। मग आम्हाला ते ओटा अपुरा पडायला लागला। मग आम्ही बाजारात आलो। आता बाजार बी अपुरा पडला। आता एवढी गर्दी पाहिल्यानंतर ही गर्दी मला तरी असं वाटतं एखाद्या येणाऱ्या मुख्यमंत्र्याची सभा असते तेवढी गर्दी नसते, एवढी गर्दी आज या ठिकाणी उपस्थित आहे। मी खरंच आपल्या प्रेमाला या ठिकाणी नतमस्तक होतो। मी किती कामं केली, काय कामं केली मला माहित नाही, पण मी नेहमी राजकारणी माणूस म्हणून माझ्या मनाला एक खुणगाड बांधून ठेवली आहे। राजकारणात सगळ्यात मोठी ताकद जनसंपर्क आहे। तुम्ही कोणाच्या घरी जात असाल तर कोणी तुमच्या घरी येईल। तुम्ही कोणाच्या सुखात जात असाल तर लोक तुमच्या दरवाजी येतील। आणि इथे एकही कार्यकर्ता सांगू शकत नाही की गुलाबराव पाटलांना माझ्या घरी काही कार्यक्रम झाला आणि दांडी मारली। कदाचित मुंबईला असलो तर मी येऊ शकलो नसेल, पण माझ्या कुटुंबातलं कोणीतरी 100% आलंय। शेंडी राहू दे, लग्न राहू दे, मरण राहू दे, काही राहू दे। आणि आज बघा आपण उत्तर महाराष्ट्राचं चित्र हे कशामुळे आहे? हे व्यासपीठावर जे बसलेले सगळे आमदार खासदार आहेत, हे जमिनीतून आलेले लोक आहेत। कोणता बाप जादा खापर पंजोबा यांचा काहीच नव्हता। किशोरप्पाचा शिवसैनिकांना पकडायचा आणि ठोकायचा, बरोबर आहे ना? पोलीस तो पोलीसचा आमदार झाला, आता तो शिवसैनिक झाला, पोलीस शिवसैनिक। अण्णा तर प्राध्यापक होते, नगरसेवक पदापर्यंत होते। अण्णांनी राजकारणामध्ये आमदारकी मिळवली, नंतर त्यांच्या सौभाग्यवती आमदार झाल्या। राजू मामा तर आपण पाहिलं, राजू मामा हे नगरसेवक होते। जय किसन वाडी, मला वाटतं तोच एरिया ना, तुकाराम वाडी, आमदार झाले। माझा बाप तर काहीच नव्हता, माझा आजोबा बी नव्हता, माझा पंजोबा बी नव्हता। तसं म्हणायला गेलं तर आम्ही लाडलीहून आमचा आजोबा इकडे आला 5 घरं घेऊन। आमचा आजोबा इकडे आला आणि आम्ही 5 घरं इकडे लाडलीचे आलो। पण मला लाडलीवाला कोणीच म्हणत नाही इथं, आता पाळदीवाला म्हणतात, कारण की आमचा आजोबा भाऊबंदकी आमची लाडलीतच आहे सगळी। पण आमचा इकडे आजोबा आला आणि आम्ही या गावामध्ये झालो। या गावानी, या गावाच्या जाती धर्माच्या, प्रत्येक धर्माच्या माणसाने एवढं प्रेम माझ्यावर केलं की कदाचित मी पंचायत समितीत उभा राहिलो असतो आणि गावाने जर प्रेम केलं नसतं, मी जिल्हा परिषदला उभा राहून जर गावाने मला प्रेम केलं नसतं, तर आज मी तुमच्या समोर मंत्री म्हणून या ठिकाणी दिसलो नसतो। याचं कारण राजकारणाची सुरुवात जिथून होते तिथेच जर अपयश आलं तर माणूस पुढे जाऊ शकत नाही। आणि मला सांगायला अभिमान वाटेल, अशी कोणतीच निवडणूक नाही ज्या निवडणूकमध्ये 80% वरती मतं पाळदीमधून गुलाबराव पाटलाला भेटले नाही। याचं मूळ कारण गावाशी आणि परिसराशी असलेला संपर्क। ताई, मला अजूनही विश्वास बसत नाही, 2.5 लाख 2 लाख 2.5 लाखचं लीड जळगाव ग्रामीण मध्ये मी पाहिलं तर मला वाटलं कोणतरी सांगितलं, पत्रकाराने सांगितलं म्हणे 40-45, पण मी नंतर विचारलं तर म्हणे 63,000, 63,000। आता भाजप शिवसेना हा विचार आम्ही डोक्यातच ठेवला नाही, मनापासून आम्ही काम केलं, त्याची फलश्रुती ही आहे। आणि आज ही गर्दी ही साक्ष देते आहे की जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ला राहणार, हे आपण या ठिकाणी दाखवून दिलंय। ताई, राग नका माना, 10 मधून 9 लोक अण्णा
मशालच सांगेल. कर्व काही मशाल. पारोड्यात सुद्धा मायनस आहे, एरंडोल मध्ये सुद्धा मायनस आहे. म्हणजे लोकांनी खाल्लं त्यांचं मटण आणि दाबलं आपलं बटन. सांगायचा अर्थ असा की लोकांनी दाखवलं काही आणि केलं काही. यावेळेस मला तरी असं वाटतं, माझा अंदाज चुकीचा असू शकेल, पण महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत सगळ्यात जास्त मतं हे मोदी सरकारला गेलेले आहेत. तुम्ही पाहिलं ना, सगळे कार्यकर्ते इथे बसलेले, साखरेवाले बसले, इकडे सतखेडावाले बसले, इकडे धामणगाववाले बसले, तिकडे घारडीवाले बसले, सगळे बसले. त्या बाया डायरेक्ट एक सारख्या साड्या घालून येत होत्या, पाहिल्या का तुम्ही? आणि बरोबर मतदान खटाखट होत होतं बायांचं. म्हणून आणि आपण बघा ना, 33% रिझर्वेशन आहे, पण आपल्या जळगाव जिल्ह्यात तर 100% महिला निवडून देण्याचं काम आपल्या जळगाव जिल्ह्याने केलंय. 2 खासदार महिला, आणि 2 महिला दिल्यानंतर 63,000चं लीड मिळाल्यानंतर आम्हालाही थोडा आनंद आहे की आता आपलं बरोबर होईल. 4 महिन्यानंतर आपलं निवडणूक आहे. काठी काठी सन कितला काटीन सामनेवाला, 10 काटीन, 15 काटीन, 20 काटीन. पण आम्ही पाहिलं की जेव्हाही आम्ही गावामध्ये गेलो, ताईबरोबर प्रचार फेरी केली, तर लोकांच्या चेहऱ्यामध्ये असा बदल नव्हता. लोक आम्हाला सांगायचे काळजी करू नका, मग ऐकायला वेगळंच यायचं. लोक सांगायचे तिकडे येऊन जाईन, पण इकडे येणार नाही. मग आम्ही ते सट्टे बाजार काय म्हणतात ते आपल्याला तर कधी आयुष्यात माहित नाही, तो सट्टे बाजार काय असतो. भाव बताव, भाव बताव. तो कोणी सांगितलं काहीतरी 1.5 रुपये भाव ना अमुक भाव, म्हणतं जास्त भावाला निवडून येत असेल. लोक म्हणे नाही रे येडा, ज्याला कम भाव राहतो निवडीस म्हणलो. ते भावामध्येही भाव. फक्त प्रचाराची रॅली जेव्हा आम्ही काढायचो, टेम्परेचर किती होतं माहित आहे? 45, 46, 47. दुपारी कुठेतरी शेतात जेवायचो. आणि अशा परिस्थितीमध्ये पुऱ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट स्थिती झाली आमची. आमच्या जागा 48 पैकी 50% सुद्धा आमच्या जागा आल्या नाही. आम्हाला वाटत होतं की 30-35 तरी पर्यंत आम्ही जाऊ. पण अशा वाईट वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्राचं नाक या ठिकाणी दाबून ठेवलं आणि सांगितलं की नाही. आणि मताधिक्यही साधारण दिलेलं नाही आहे. आज लोक आता गुलगुले खात आहे. काही सुभाषांना बोलले ते खरं आहे. लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणणे तिकडे. अरे आता मला सांगा, 240 खासदार प्युअर बीजेपीचे आहे, 7 आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे. 250 तो पक्के आहे, हा 250 आहे. अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे 250 एक सारखे प्रत्येकाकडे आहे? समजून घ्या केलं. मुंडक काँग्रेसचं, कंबर चंद्राबाबू नायडूचं, हातपाय TMCचे आणि बोट शरद पवारचे. कसं चालीन ते शरीर? त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे. निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी पडलो. त्याच्यामुळे हा पराजय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय. पण या देशाचे 3ऱ्या वेळचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील, नरेंद्रजी मोदीजी होतील, हे मी सांगण्याची गरज नाही आहे. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, आता आपल्याकडे 120 दिवस बाकी आहे. आता स्मिताताई का हो गया भाई, आता आपलं बघायचं आहे. आणि बघा, मला तर तुमच्या भरोश्यावरच सगळं माझं दुकान आहे. आणि मला माहिती आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे.
आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुलाबराव पाटील जरी मंत्री झाला तरी माझ्या एकही कार्यकर्त्याला वाटत नाही की आमचा भाऊ मंत्री आहे. त्याला अजूनही वाटतं हा गुलाबराव पाटील माझ्या कुटुंबातला आहे. मी कार्यकर्त्याला नेहमी मदत करत नसेल, पण जब टाइम आता है ना भाई साहब, जेव्हा टाइम येतो ना तो धक्का लगा देता है गुलाबराव पाटील. माझ्या कार्यकर्त्याला जर थोडाही प्रॉब्लेम आला, भानगडींकरता लफडे नाही आमचे, कधीच नाही. या मतदारसंघामध्ये आमचे विरोधक बी आमच्याशी भानगड करत नाही, आम्ही पण नाही करत. आणि राजकारणात तो धंदा नकोच. माझ्या कार्यकर्त्याचं दुःखाचं काम असू दे, दवाखान्याचं काम असू दे, अडचणीचं काम असू दे, कुठलाही काम असू दे, दवाखान्याचं जर काही काम असू दे, 10 लाख लागू दे का 20 लाख लागू दे, हा गुलाबराव पाटील त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो. आज 2 ॲम्ब्युलन्स कशा करता घेतल्या? एक ॲम्ब्युलन्स आपण आसोद्याला दिली आहे, एक ॲम्ब्युलन्स आपण पाळधीला दिली आहे. मग आपल्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती, एक ॲम्ब्युलन्स आपल्याला कमी पडत होती. आपण मागच्या वर्षी मसावतला ॲम्ब्युलन्स दिली. आज आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 5 ॲम्ब्युलन्स आहे. धरणगावमध्ये 1 ॲम्ब्युलन्स आहे, पाळधीमध्ये 2 ॲम्ब्युलन्स आहे, मसावतला ॲम्ब्युलन्स आहे, आसोद्याला ॲम्ब्युलन्स आहे, आणि आणखी पुन्हा एक पाळधी करता आपण ॲम्ब्युलन्स घेतोय. या बारक्या बारक्या गोष्टी आमच्या कार्यकर्त्याच्या. मला आठवतं की आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स करता येतात तर 25,000 30,000 रुपये भाडं सांगतात. तर आम्ही त्याच्याकरता एक पेटी पॅक गाडी घेतली की डिझेल डालेंगे और पेशंट को ले जाएंगे. हे मुंबईच्या करता आम्ही स्पेशल सोय आमच्या कार्यकर्त्यांकरता करतोय. आपण बघतोय या वर्षाचं उद्दिष्ट आपण वाढवलंय. आपण 1.5 लाख वह्या जळगाव ग्रामीणच्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत, ती उर्दू शाळा असू दे, मराठी शाळा असू दे, तिथे आता 7 जून पासून आपल्या शाळेमध्ये सगळ्या वर्गामध्ये आपल्या वह्या दर वर्षाप्रमाणे पोहोचणार आहे. मागच्या वर्षी 1.35 दिल्या होत्या, या वर्षी आपण 1.5 लाख वह्या देतोय. राजकारणामध्ये रस्ते करतो, आपण गटार करतो, सगळं करतो. आम्ही अपंगांना 500 सायकली दिल्या. कधीच हा महाराष्ट्रामध्ये कोणी संकल्प डोक्यात घेतला नसेल. ही मोटरसायकल, ही सायकल एकची किंमत 42,000, 2.5 कोटी रुपयाच्या दिल्या. ते गुलाबराव पाटलाच्या खिशातून नाही दिल्या, CSR में से लगाया. मंत्री पद है, थोड़ा करता है भाई. कीर्तनकारांना आपण भजनीचं साहित्य पूर्ण मतदारसंघामध्ये दिलं. 70% गावात पोहोचलं, 30% गावात पोहोचलं नाही अजून. म्हणजे आम्ही फक्त रस्त्यांची आणि गटारीची कामं करतो असं नाही, आम्ही आरोग्याकडे लक्ष देतो आहे, सार्वजनिक जीवनाकडे लक्ष करतो आहे. आणि आज मी आपल्याला सांगणार आहे, आम्ही आता जे गावामध्ये जे फोटोग्राफर येतात त्यांचा आम्ही 450 लोकांचा विमा काढला यावेळेस. 2 घटना माझ्या मतदारसंघात अशा झाल्या की जे लग्नामध्ये फोटो काढायला जे पोट्टे जातात ते ॲक्सिडेंटमध्ये मेले, आणि ते इतके गरीब आहे घरचे की त्याचं आपण काहीच करू शकलो नाही. तर आपण त्यांची 2 लाख रुपयाची पॉलिसी यावर्षी काढली. त्यांची संख्या 400-500च आहे. पण ह्या बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहे, ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आता काय गोपाल बापू बोलले गद्दार बिद्दार सगळा काय तो विषय संपलाय. आता गद्दार जर राहिलो असतो तर 63,000चं लीडच भेटलं नसतं. लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहित नाही, लोकांना काही एकनाथ शिंदेकडे जाणं नाही, ते असले गुलाबराव पाटीलच पटेल आले. काय गरज आहे कोणकडे जावाने? गाडी नडली तर आमदारकडेच पहिले माणूस जातो. कोण जाईन एकनाथ शिंदे तर भेटता बिचारे, पण तुमचा एकनाथ शिंदे बी मीच, तुमचा जिल्हा प्रमुख बी मी, आणि तुमचा तालुका प्रमुख बी मी. त्यामुळे लोकांनी हे मान्य केलं आहे की गुलाबराव पाटलांनी आणि आमच्या 5 आमदारांनी जो निर्णय घेतला तो जर मान्य राहिला नसता तर आम्ही मायनस राहिलो असतो.
5चे 5 आमदार जे शिवसेनेमधून फुटले असं म्हणतात, त्या 5च्या 5 मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळालेला आहे. लोकांना काय घेणं देणं नाही. आता उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेनेमध्ये 9 सीट आल्या, 9 सीट आल्या. कशा आल्या तुम्हाला माहित आहे? मुस्लिम बांधवांनी वन साइड मत दिली. दलितांना सांगितलं की तुमची मुकुंदराव सुन ले मेरे भाई, जय भीम बोलो सुनो. बौद्ध लोकांना सांगितलं घटना बदल डालेंगे, आपकी बार 400 बार घटना तडीपार. दलित म्हणले कसं होईल कसं होईल कसं होईल. मुस्लिमांनी डायरेक्ट वन साइड दिली, दलितांनी दिली म्हणून त्या 9 सीट दिसता. वो मायनस कर लो भला वोट तुम, करा बरं मायनस. 3-4च दिसले असते तुम्हाला. हे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना आजो धंदा झाला आहे. प्युअर 7 आले आमचे, प्युअर 7 धनुष्यबाणचे, आणि 10 आमचे भाजप शिवसेना मिळून आमचे 16-17 ज्या सीट आल्या, या प्युअर सीट आमच्या आल्या. हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मत दिले म्हणून त्यांच्या 9 सीट दिसताय. ज्या दिवशी ते तुमच्या मागून सरकून जातील, मग संजय राऊत तेरा क्या होगा रे. असा बोलतोय तो, कसा 500 सीटला येईल तो. ना मावरावती सकाळ उठा ला भोंगा ला भोंगा ला भोंगा. तू माया तावडीत ये. त्याला तर बोललो होतो मी की तू खरं तुझ्या मायबापचं दूध पिलंय तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उभा राहा. तुला आडवा करून भगवा झेंडा नाही घातलाचा, भावाचा नाव नाही. अरे आपण लोकांमध्ये राहणारे लोक आहे, जमिनीशी जोडणारे लोक आहे, बैलाच्या तालावर चालणारे लोक आहे, कपाशीची जात जाणणारे लोक आहे आम्ही. तुला काय माहिती आहे आमच्या 41 लोकांचे मतं घेतल्या चोट्यान, तू खासदार झाला तिथं बडबड करतोय. कशाचा खासदार झाला असता? फक्त आम्ही मतं दिले म्हणून खासदार झाला. आणि आता या मतदारसंघामध्ये आम्ही कोणावरच टीका केली नाही. निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण त्यांनी आमच्यावर टीका केली. इतकी टीका केली खालच्या दर्जावर तर विचारू नका तुम्ही. पण पब्लिक ज्याच्या बरोबर असते, लोक ज्याच्या बरोबर असतात, त्याचीच बाजारात किंमत असते. आमच्याकडे नोटांची श्रीमंत नाही आहे, आमच्याकडे बंगल्या गाड्यांची श्रीमंती नाही आहे, पण लाख मोलांच्या माणसांच्या आशीर्वादाची श्रीमंती आमच्याकडे आहे. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, सगळ्यात श्रीमंत माणूस कुठला? ज्याच्याकडे गाडी आहे, घोडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, जुमला आहे, तो नाही. ज्याच्याकडे जास्त जोडे चप्पल येतात तो माणूस श्रीमंत असतो. तेच काम आम्ही करतोय. म्हणून मी संजय राऊतांना विचारणार आहे की बांद्र्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी कोणाला मत दिलं? पंजाला. ज्या बाळासाहेबांनी पुरं आयुष्य, काँग्रेसनी कायम ज्या बाळासाहेबांना त्रास दिला, एवढंच नव्हे, बाळासाहेबांना 6 वर्ष मतदानाचा हक्क ज्यांनी काढला, मतदान करू दिलं नाही, त्या माणसाला उद्धव साहेबांनी मत दिलं. अरे आपल्या बापाचं मतदान ज्यांनी मतदानाचा हक्क काढला, तुम्ही त्यांच्याशी युती करतायत. तुम्ही त्यांच्याशी युती करताय की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षा आम्ही बरे की आम्ही उठाव केला. 40 लोक आम्ही गेलो, काय झाडी काय डोंगर सगळं पाहिलं, आणि बाळासाहेबांच्या विचारानं आम्ही पुनश्च शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी उभं केलं. आज या मतदारसंघामध्ये बरेच कामं आम्ही केले आहेत. माझ्या गावामध्ये अण्णा मी पाण्याची योजना आणली. मी टेकडीवर टाके बांधायला गेलो. काही आमचे विरोधक म्हणे कथाबी चेगेल म्हणे मंत्री, टाक्या तडे बांध राहणार म्हणे. माझ्या गावात 12 दिवसात पाणी होतं, पण मी टाक्या टेकडीवर बांधल्यामुळे आज माझ्या गावामध्ये 3 दिवसाच्या आड पाणी येत आहे. याचं मूळ कारण आम्ही पाण्याचं नियोजन बरोबर केलं. या ठिकाणी आपण
धरणगावची पाण्याची योजना केली. धरणगावमध्ये आता 38 कोटी रुपयाचं तुमचं रुग्णालय मंजूर झालंय, त्याचं आपण पुढच्या महिन्यामध्ये भूमिपूजन करतोय. बालकवी ठोंबरेच्या स्मारकाचं काम कालपासून सुरू झालेलं आहे. रेस्ट हाऊसचं 7 कोटीचं काम, जिथं रेस्ट हाऊस नव्हतं, तालुक्याचं गाव असून तिथं 7 कोटीचा रेस्ट हाऊसचा एक स्लॅब पडलाय आणि ऑगस्ट पर्यंत आपण त्याचं उद्घाटन करतोय. त्या ठिकाणी तुमच्या क्रीडा संकुलाला PM पाटील सरांना माहिती आहे, त्यांनी सगळा पुढाकार घेतला. 2.5 कोटी रुपयाचं काम आपण क्रीडा संकुल करता मंजूर केलं आहे. 3 भागांना आपण 3 गेट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे धरणगाव शहर हे जे तालुक्याचं शहर होतं, ज्याला प्राथमिक व्यवस्था पाहिजेत, प्राथमिक बिल्डिंग्स पाहिजेत, त्या सुद्धा त्या शहरामध्ये नव्हत्या, त्या करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. आज माळी समाजाला आपण धरणगावमध्ये 1 करोड रुपयाचं मंगल कार्यालय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मराठा समाजाला 50 लाख रुपये आपण देण्याचा प्रयत्न केला. चौधरी समाजाला 50 लाख रुपये आपण या ठिकाणी दिले. कुंभार समाजाला 35 लाख रुपये दिले. ब्राह्मण समाजाला 50 लाख रुपये ब्राह्मण समाजाला दिले. म्हणजे आपण हे काम करत असताना सामाजिक व्यवस्थेमध्ये जे समाज आहे, आणि आता मुस्लिम समाजाला सुद्धा आपण 1 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय धरणगाव शहरामध्ये देतो आहे. जो मागेल त्याला देण्याचं काम केलंय. मुकुंदराव, तुम्ही इथे बसलात, तुम्ही दलित चळवळीचे कार्यकर्ते आहेत. दुसऱ्या मुकुंदरावांच्या सानिध्यात तुम्ही राहिलेले आहेत. आम्ही जेवढे आमदार आहेत तुम्ही चेक करून घ्या, आमच्या काळात जेवढे बौद्ध विहार बांधले गेले तेवढे काँग्रेसच्या काळात सुद्धा बांधले गेले नाही. हे नम्रपणे मी सांगायला इथं उभा आहे. मत मागताना घटना बदला झालेंगे, मत मागताना घटना बदलून टाकू. आणि बौद्ध विहार नाही बांधणार तुम्ही, बौद्ध वस्तीचा विकास करणार नाही तुम्ही. जेवढ्या मुस्लिम वस्तींमध्ये आम्ही अल्पसंख्याकांमधून पैसा आणला, नशिराबादमध्ये नशिराबादची मंडळी इथे बसली आहे, धरणगावची मंडळी बसली आहे, किशोरप्पांनी पण आणले, अण्णांनी पण आणले आणि आम्ही पण आणले. जवळपास 3 करोड रुपये हे मुस्लिम वस्तींच्या डेव्हलपमेंट करता आम्ही आणले. मग आम्ही कसले जातीवादी? यांनी मुसलमानांना असं काही सांगून दिलं की ये कभी अभी आ गए भाई 400 पार, कभी हो गया तो कोई सच्चा नहीं बाबा तुम्हारा, ये क्या करेंगे क्या रन देंगे. तुमचं तर बघ ते घटनाच बदलून टाकलं. 80 काँग्रेसनं बदलई काकव ती घटना कार्यक्रम. पण आपल्या लोकांमध्ये जो संभ्रम घातला, तो संभ्रम आता लोक म्हणले तुमचं काय होईल. लोक कलाकार आहे, हवामानाचा अंदाज घेता. ग्रामपंचायतला कशी निवडणूक देता, मत देता लोक. 3 पॅनल जर उभे राहिले तर फुटकर 3 निवडीला त्याच्या एक काढ. इथला कलाकार लोक आहेत. आमदारकीची निवडणूक आगली, खासदारकीची अलग, जेडपीचे अलग, पंचायत समितीचे अलग, नगरपालिकेचे अलग, ग्रामपंचायतीचे अलग, वेगळ्या वेगळ्या निवडणुका होत असतात. त्यामुळे ह्या निवडणुका आणि आमच्या निवडणुका ह्या तुमच्या भरोशावर आहे. बरेच लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात, पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता 4 महिने आमच्या हातामध्ये आहे आणि 4 महिन्यानंतर आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे. आणि मला खात्री आहे हे काम करत असताना धरणगावमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता सुद्धा 2 करोड रुपये, त्याच्यामध्ये 75 लाखचा पुतळा आणतोय आपण. पुतळा जो पहिला होता तो अर्धाच होता, त्याला आपण 75 लाख रुपयाचा पुतळा आपण धरणगाव शहराकरता आणतोय. आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यालाच आपण त्या उद्घाटनाकरता आणणार आहे. दोघं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा 50 लाख रुपये आपण धरणगाव शहराकरता दिलेले आहे. म्हणजे आपण जी कामं आहेत ती कामं सगळ्या पद्धतीची करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बरं झालं पाणी आलं नाही, तर 5 जून आला की पाणी येतं. बऱ्याच लोकांची भाषणं आम्हाला नाही सांगावी लागली. आमचे PM पाटील सरांना भाषण करायचं होतं, गजानन नाना भाषण करणार होते, DO नाना होते, भानुदास आप्पा होते, ज्ञानेश्वर नाना होते. मी सगळ्यांची माफी मागतो, कारण की शेवटी हा जनसमुदाय जो आहे तो आपल्या स्मिताताईंचं, अण्णांचं, किशोरप्पांचं यांचं आमच्या सगळ्यांचं भाषण ऐकण्याकरता मग आतुर होते. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की आपल्याला या ठिकाणी आम्हाला संधी देता आली नाही. पण आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, मला आशीर्वाद दिलेत आणि मला खात्री आहे
हे आता 5 जूनचा ही गर्दी पाहिल्यानंतर मी काही 2-3 महिने आता आवरणार नाही कोणाकडे. अरे एवढा गर्दीचा तमाशा पाहिल्यानंतर माणूस काय घाबरतो, बिल टाकतो माणूस पत्त्यात, मग झुटी का होईना मग टाकणी देते. त्यामुळं हे प्रेम हे बाजारात मिळत नाही. आणि हे प्रेम जे तुम्ही माझ्यावर केलं आहे, खरंच माझं आयुष्य मी स्वतःला धन्य समजतो की मला तुमच्यासारखे आशीर्वाद देणारे लोक या ठिकाणी उपस्थित आहे. मी तुम्हाला खात्री देईल की आजपर्यंत जी सेवा मी आजपर्यंत जी करत आलो आहे ती सुद्धा भविष्यात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. पुन्हा आमच्या स्मिताताई वाघ यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपला जळगावचा आवाज हा दिल्लीमध्ये उमटवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो. भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करेन माजी तालुकाध्यक्ष गजानन पाटील यांना की त्यांनी आभार व्यक्त करावेत. माजी तालुका प्रमुख गजानन पाटील. आपण भाऊंच्या अभिष्ट चिंतना सोहळ्यासाठी आलेले सर्व मान्यवरांचं, सर्व जनतेचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी धरणगाव तालुक्याच्या वतीने, जळगाव ग्रामीणच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि आपण आलात, सगळ्यांनी व्यवस्थित घरी जावं. गाडीवर जाताना घाई गडबड करू नका, सांभाळून जावं. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा विनंती आहे की आपण जाताना व्यवस्थित जा. पुन्हा सगळ्याचं मी आभार मानतो आणि थांबतो. सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर गर्दी करू नका, कृपया स्टेजवर गर्दी करू नका. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्यांना वडील नाहीत अशा मुलांना दप्तर आणि शाळेचं साहित्य वाटप करणार होतो, ते आपण उद्या करणार आहोत. या बोल इकडनं आणा लवकर या साईड. आव्हानाची मंडळींनी बोलून घ्या. प्रवेश आव्हाने येथील जे मंडळ